हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण जे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलं होतं कोष्ठ शरीर, त्याच्यामधले आपण जे कोष्ठ अंग आहे ते आपण बघणार आहोत. ओके, सो बघा सेकंड नंबरचा आहे आपल्याला यकृत प्लीहा. यकृत प्लीहा म्हणजे काय, तर यकृत म्हणजे बेसिकली लिव्हर, आपल्या बॉडीतलं लिव्हर, आणि प्लीहा म्हणजे काय तर स्प्लीन. ओके, आपण जे स्प्लीन असते त्याला प्लीहा संस्कृतमध्ये म्हणतात. ओके, सो बघा यकृत इथं एक पर्यायी नाव दिलं आहे कालखंड. यकृतला पर्यायी नाव आहे कालखंड. सो एमसीक्यू येऊ शकतो याच्यावर की कालखंड याचा अर्थ काय. सो यकृत तिथे आपल्याला ऑप्शनवर टिक करायचं आहे. ओके, तर मग आता बघूया आपण त्याची उत्पत्ती. ओके, सो बघा यकृत प्लीहा या दोघांना सोबत त्या बुक मध्ये आयुर्वेदामध्ये हे दिलेलं आहे. ओके, सो बघा उत्पत्ती. आता उत्पत्ती काय आहे, गर्भस्थ यकृत प्लीहान शोणित जो. बघा म्हणजे यकृत प्लीहा या दोघांची उत्पत्ती एकाच माध्यमातून होत असते, सेम कंपोनंट पासून. ते कोणतं आहे, यकृत प्लीहान शोणित जो. शोणित या शब्दाचा अर्थ रक्त आपण म्हणू शकतो. बघा रक्तापासून दोघांचीही निर्मिती होते, स्प्लीन आणि लिव्हर या दोघांचीही रक्तापासून निर्मिती होते असं आयुर्वेदामध्ये आपल्याला सांगितलं आहे. ओके, आणि हे दोन्ही अवयव मातृज आहेत. मातृज म्हणजे काय, तर जेव्हा बाळ जन्माला येते, गर्भ तयार होतो. ओके, सो त्याच्यामध्ये काही जे ऑर्गन्स आहेत ते फादर कडून येतात, तर काही जे ऑर्गन्स आहेत ते मदर कडून येतात. म्हणजे त्याचे जे स्ट्रक्चर आहे ते मदर सारखं असतं, तर काहींचं फादर सारखं असतं. सो ते जे ऑर्गन आहे यकृत आणि प्लीहा हे आपल्याला मातृज अवयव आहे. म्हणजे काय, तर जे आपलं मदर असणार आहे तिच्याकडून हे त्या फिटल लाईफला हे अवयव हे भेटणार आहे. ओके, त्यानंतर स्थान काय आहे, स्थान जागा यकृतची दक्षिण पार्श्व, लेफ्ट साइड ऑफ द बॉडी. ह्याची काय, स्प्लीन वाम पार्श्व, राईट साइड ऑफ द बॉडी. ओके, त्यानंतर दोष कोणते कोणते आहे, समान वायू म्हणजे वात दोष आहे त्याच्यामध्ये, आणि वात दोषाचे 5 प्रकार आहेत, त्याच्यामधला एक प्रकार आहे समान वायू. ओके, नंतर रंजक पित्त दोष आहे त्याच्यात, आणि पित्त दोषातील 5 प्रकारापैकी एक प्रकार आहे रंजक पित्त. कळलं. त्यानंतर आहे धातू कोणते आहे, रक्त आणि मेद, रक्त धातू आणि मेद धातू. कला कोणत्या आहेत, रक्तधरा कला. तर कला म्हणजे काय की आपल्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स आहेत, जे काही सिस्टीम आहे, तर त्या कोणत्या म्हणजे एक मेन सिस्टीम खाली काम करतात, तर त्याला आपण सिस्टीमला एक कला असं म्हणू शकतो. सो रक्तधरा कला या दोघांचीही असते. नंतर पेशी आहेत. पेशी कोणत्या कोणत्या किती आहेत बघा. बघा यकृत प्लीहा आणि उंडूक यांच्यामध्ये 6 पेशी ह्या असतात. ओके, सो म्हणजे यांचं कलेक्शन मिळून 6 पेशी ह्या तिथे असतात. त्यानंतर स्त्रोतस बघा काय आहे, स्त्रोतस म्हणजे पोकळी. तर बघा ते काय आहे, रक्तवाह स्रोतसाचे मूलस्थान, म्हणजे जे रक्तवाह स्रोतस आहे त्याचे जे मूळ स्थान, म्हणजे त्याचं जे स्टार्टिंग पॉइंट आपण म्हणू शकतो ते यकृत आणि प्लीहा हे दोन्ही आहे. कळले सर्वांनी, यकृत प्लीहा क्लिअर आहे. ठीक आहे, नंतर सेकंड बघा, थर्ड बघा, थर्ड कोष्ठ अंग आहे फुफ्फुस. फुफ्फुस म्हणजे काय, तर बेसिकली लंग्स. ओके, त्याची उत्पत्ती काय आहे, शोणित फेना प्रभाव फुफ्फुस. म्हणजे काय की शोणित फेना, शोणित म्हणजे काय तर रक्त म्हणतात आयुर्वेदामध्ये. शोणित याचा अर्थ रक्त आहे, तर फेन म्हणजे काय तर फेस. ओके, तर आपण म्हणू शकतो की जो रक्ताचा जो फेन भागापासून फुफ्फुसाची निर्मिती होते. म्हणजे बघा आपले जे लंग्स आहेत ते पोरस असतात, म्हणजे ऑब्विसली ते अल्व्हिओली मधले, अल्व्हिओली छोटे त्याचं युनिट आहे. सो त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की जो रक्ताचा जो फेस भाग म्हणजे रक्त जे असतं त्याचा जो फेस, ओके, त्याचा जो फोम आपण म्हणू शकतो, जो ब्लडचा जो फोम आहे त्याच्यापासून या फुफ्फुसाची लंग्सची निर्मिती झालेली आहे. ओके, त्यानंतर स्थान काय आहे फुफ्फुसाचं, हृदयाच्या वाम भागी, म्हणजे हृदयाच्या वाम भागी फुफ्फुसाचे स्थान आहे. ओके, दोष कोणता आहे, उदान वायूचे आधारस्थान, म्हणजे जो वात दोष आहे त्याच्यामधील जो उदान वायू आहे त्याचे हे आधार स्थान आहे, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ऑब्विसली जे लंग्स आहे ते कशावर डिपेंड आहे, आपण जे एअर घेतो ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड, त्याच्यावर डिपेंड आहे ऑब्विसली. सो जे उदान वायू आहे म्हणजे जी एअर आहे, ओके, सो त्याचं जे आधारस्थान आहे ऑब्विसली त्याचं सपोर्ट सिस्टीम आहे लंग्स, की लंग्स जेव्हा रिलॅक्स आणि कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हाच ते उदान वायू आपण आत घेतो, बाहेर सोडतो, त्याच्यामुळे ते आधारस्थान असे म्हटले आहे. त्यानंतर अवलंबक कफ सुद्धा तिथे असते, ऑब्लम म्युकस असतो लंग्समध्ये, ट्रॅकिया त्या ब्रॉन्किओस मध्ये, तिथे अवलंबक कफ हा असतो. सो हे दोन आपले कोष्ठ अंग आहे. त्याच्यानंतर त्याच्यात समोर अजून बघूया. तर नेक्स्ट आहे बघा, चौथं कोष्ठ अंग आहे उंडूक. सो उंडूक म्हणजे काय, तर आयुर्वेदामध्ये टर्मिनॉलॉजी आहे उंडूक साठी. तर आपण बॉटल मध्ये बघितलं तर सिकम किंवा अपेंडिक्स,
म्हणजे बघा, जे आपले स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन असते त्याच्यामध्ये जो जो जॉईंट असतो तर त्याच्या ठिकाणी जे अपेंडिक्स असतं, ठीक आहे, जे सिकम असतं त्याला आपण उंडूक असं म्हणू शकतो. ओके, सो बघा त्याचे पर्याय काय, पुरुषधरा, मलाधार आणि पोटारी. ओके, पुरुषधरा काय, कारण तिथून पुरुषाची निर्मिती, पुरुष म्हणजे काय तर आपलं फिकस, ओके, फिकल मॅटर, त्याचं जे फॉर्मेशन स्टार्ट होतं. मलाधार म्हणजे तिथून जे मल आहे आपल्या बॉडीचं ते निघतं. त्यानंतर पोटरी म्हणजे का, कारण ते क्लोज पोटरी सारखे आहे. ओके, एक क्लोज्ड बॅग सारखं आहे म्हणून पोटरी हे त्याचे पर्याय. उत्पत्ती, शोणित कीट प्रभाव उंडूक म्हणजे काय, तर शोणित म्हणजे रक्त आणि कीट, कीट म्हणजे त्याचा एक बाय प्रोडक्ट, वेस्ट मटेरियल. आपण बघितलं होतं त्याचं हे फॉर्मेशन ऑफ धातू, त्याच्यामध्ये जो हे होतं एक प्रसाद भाग आणि कीट भाग. ओके, सो प्रसाद म्हणजे युजफुल आणि कीट म्हणजे अनयुजफुल. सो रक्ताचा जो रक्तधातू जो निर्माण झाला, मग रक्तापासून जे कीट भाग तयार झाला, ओके, जो आपल्याला महत्वाचा नाहीये. ओके, सो त्या भागापासून या उंडुकाची निर्मिती झालेली आहे. ओके, नंतर आहे स्थान, स्थान कुठे आहे, पक्वाशयाचा एक भाग, बरोबर, आपलं पक्वाशय म्हणजे स्टमक, ॲब्डॉमिनल एरिया, सॉरी, सो त्याच्या एका साईडला ते उंडूक आहे. त्यानंतर स्थूलांत्र आणि क्षुदांत्राच्या मध्ये, स्थूलांत्र म्हणजे लार्ज इंटेस्टाईन, तर क्षुदांत्र म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन, या दोघांचं जर कनेक्टिंग पॉईंट असतो तिथे हे अपेंडिक्स हे असतं. त्याचं बघा पेशी किती आहे, तिथे 6 पेशी आहे. कला किती आहे, मलाधार कला. ओके, त्यानंतर कार्य काय आहे, मल विभाजन, म्हणजे ते काय करतं, म्हणजे आपलं फूड असतं त्याचं मलामध्ये विभाजन करतं. ओके, त्यानंतर आहे मेन म्हणजे आपला मोस्ट गोष्टांग इम्पॉर्टंट, हृदय, हृदय म्हणजे हार्ट, ऑब्विसली सर्वांना माहिती असते. सो बघा याचे पर्याय काय आहे, महत आणि रक्ताधार. महत म्हणजे आपण हे पदार्थ विज्ञान शिकू, महत हृदयाचा एक पर्याय आहे, ठीक आहे, आणि रक्ताधार म्हणजे तो सुद्धा त्याचा एक पर्याय आहे. उत्पत्ती काय आहे, शोणित कफ प्रसादाचं हृदय, म्हणजे काय की जो शोणित आहे म्हणजे काय की रक्त, रक्त प्लस कफ यांचा जो प्रसाद भाग, म्हणजे रक्त आणि कफ यांचा जो प्रसाद भाग आपण बघितलं होतं रिएक्शन मध्ये, युजफुल अनयुजफुल, जो युजफुल जो प्रोडक्ट तयार होईल त्याच्यापासून हृदयाची निर्मिती झालेली आहे. सो हे MCQ साठी हे जे श्लोक आहे उत्पत्तीचे ते फार इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आहे त्याचे स्थान, स्थान कुठे आहे, उर प्रदेशामध्ये, उर म्हणजे आपल्या चेस्ट रिजन मध्ये, दोन्ही स्तरांच्या मध्ये म्हणजे दोन ब्रेस्टच्या मध्ये, आमाशयाच्या ऊर्ध्व, आमाशयाच्या ऊर्ध्व द्वाराजवळ, म्हणजे आमाशय म्हणजे काय तर आपलं स्टमक, त्याचा ऊर्ध्व, ऊर्ध्व म्हणजे वरच्या द्वाराजवळ, म्हणजे बघा जे आपलं हे असतं इसोफेगस, जे आपण बघतो कार्डियाक स्पिंचर, ओके, तिथे हे हृदय हे सिच्युएटेड असतं. ओके, तर संबंध कुठे कुठे येतो, हृदयाच्या आश्रयाने प्राणवाह धमन्या असतात, म्हणजे हृदयाच्या आश्रयाने म्हणजे हृदय जर आहे तर त्याच्या सपोर्टिंगली प्राणवाह धमन्या, म्हणजे जो आपला प्राणवायू आहे, जो ऑक्सिजन आहे त्याला एक्सपोर्ट करायचं काम हे प्राणवाह धमन्या करतात, ते हृदयाच्या आश्रयाने राहतात. त्यानंतर अधोवावत म्हणजे त्याच्या हृदयाच्या अधो म्हणजे खालच्या बाजूला काय आहे, प्लीहा, स्प्लीन आहे, ठीक आहे, म्हणजे डाऊन आणि लेफ्ट साइडला स्प्लीन आहे. वामज म्हणजे लेफ्ट साइडला फुफ्फुस आहे, ओके, लंग्स. त्यानंतर दक्षिणात म्हणजे राईट साइडला यकृत आहे, म्हणजे लिव्हर आहे हृदयाचे. ओके, डन. आकार काय आहे, अधोमुखी कमळ, आता जे कमळ आहे, ओके, सो हे कमळाची कडी असते. ओके, सो जेव्हा ते उलट इन्व्हर्टेड असतं तेव्हा ते अधोमुखी कमळ जसं दिसतं तसं त्याचा आकार हा आहे. नंतर प्रमाण किती आहे, चरकांनी 2 अंगुली सांगितले आहे, तर सुश्रुतांनी 4 अंगुल हे प्रमाण सांगितले आहे. नंतर काय, पेशी किती आहेत, 2 पेशी आहेत. शिरा किती आहेत, 10. धमन्या किती आहेत, 10. स्रोतस किती आहेत, स्रोतस कोणते कोणते आहेत, प्राणवाह आणि रक्तवाह स्रोतसाचे मूळ स्थान, म्हणजे काय की जे प्राणवाह जे आपल्या प्राणवायूचे वहन करते, जे रक्तवाह म्हणजे जे रक्ताचे वहन करते, त्या स्रोतांचे जे मूळ स्थान आहे ते हृदय हे आहे. ओके, नंतर धातू कोणते आहेत, रस संबंध धातूचा, रस धातूचा संबंध आहे रक्ताचा आहे, मांसचा आहे, शुक्रचा आणि ओज यांचा सर्वांचा संबंध हा हृदयाशी आहे. त्यानंतर दोष कोणते कोणते आहेत, प्राणवायू, उदानवायू, यानवायू, नंतर साधक पित्त आणि अवलंबक कफ. ओके, हे टाइप्स आहे वातपित्त कफाचे, त्याच्याशी दोषाचा संबंध आहे हृदयाशी. मर्म, मर्म म्हणजे काय तर आपल्या बॉडी मधले एक इम्पॉर्टंट जे पॉइंट्स असतात काही, ठीक आहे, ते मर्म आहे, ते आपण शिकूया पुढच्या टर्म्स मध्ये. तर मर्म रचनेनुसार शिरामर्मामध्ये येत राहते आणि त्रिमर्मापैकी एक आहे, म्हणजे त्रिमर्म का
तर त्रिमर्म हे मोस्ट इम्पॉर्टंट व्हायटल मर्म सांगितले आहे की यांना काही इजा झाली तर माणसाची ही डायरेक्ट डेथ होऊ शकते. त्रिमर्मामध्ये हृदय येतं, ओके, शिर येतं, ठीक आहे, आणि आपल्या बस्ती म्हणजे ब्लॅडरचा एरिया, ओके. सो तर त्याच्यामध्ये हे त्रिमर्मापैकी एक हे हृदय हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, हे कोष्टांग झाले. अजून त्याच्या पुढचे आपण बघूया. तर आपले शेवटचे कोष्टांग आहे बघा. आता 6 नंबरचं आहे आंत्र. आंत्र म्हणजे काय, तर आपण त्याला इंटेस्टाईन्स हे म्हणू शकतो. आपल्या जे ऍब्डोमेन मधले जे इंटेस्टाईन आहे, जितके सुद्धा, ते आपण म्हणू शकतो. सो याचे बघा भाग आहेत दोन, क्षुद्रांत्र आणि स्थूलांत्र. क्षुद्रांत्र म्हणजे आपण त्याला स्मॉल इंटेस्टाईन म्हणू शकतो आणि स्थूलांत्र म्हणजे आपण त्याला लार्ज इंटेस्टाईन असं म्हणू शकतो. ठीक आहे. उत्पत्ती काय आहे बघा याची, रक्त व कफाच्या सार भागाचे पित्ताद्वारे पचन होताना वायू त्यात प्रवेश करतो आणि त्यापासून गुद आंत्रबस्ती हे तयार होते. म्हणजे काय आपण बघितलं तर हृदयाची उत्पत्ती काय होती, रक्त आणि कफाचा प्रसाद भागापासून, ओके. तर आता याची उत्पत्ती काय बघा, रक्त आणि कफाचा सार भाग. सार भाग म्हणजे किट्ट भाग, ओके, वेस्ट भाग. सो त्यांच्या भागाची जेव्हा मग ह्या दोघांच्या भागाचे जो पित्त असतो आपल्या बॉडी मधला, तो काय करतो, पचन करतो, पचन करतो रंजक पित्त, ओके. सो बघा पचन होताना मग त्यामध्ये काय होतं, त्या क्रियेमध्ये वायू वात दोष हा त्यात प्रवेश करतो आणि त्याच्यामुळे काय तयार होतं, गुद, ओके, आंत्र, इंटेस्टाईन आणि बस्ती म्हणजे ब्लॅडर, ओके. सो हे 3 आपले ऑर्गन्स तयार होतात, ओके, कळलं. त्यानंतर लांबी काय आहे बघा, पुरुषांमध्ये 3.5 व्याम, ओके. त्यानंतर स्त्रीमध्ये 3 व्याम, ओके, अशी त्याची लेंथ आहे. त्यानंतर धमनी किती आहे, अन्नवाह 2 आहे आणि तोयवाह, तोय म्हणजे पाणीवाह, आपण त्याला 2 ह्या धमन्या म्हणू शकतो. तर आहे गुद. गुद म्हणजे काय, तर ऍनल रिजन, ओके, तर आपण ऍनल सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे स्थान कुठे आहे, स्थूल आंत्राच्या शेवटचा भाग. ऑब्विसली जे ऍनस असतं ते काय असतं, लार्ज इंटेस्टाईनचा जो लास्टेस्ट पार्ट असतो, ओके, जो रिमेन म्हणजे सगळ्यात शेवटचा, तो काय असतो, गुद असतो. त्यानंतर आहे उत्पत्ती, सेम ऍज दॅट, रक्त कफाच्या सार भागाचे जेव्हा पित्ताद्वारे पचन होते त्याच्यामध्ये वायूचा प्रवेश होतो आणि मग गुद हा निर्माण होतो. लांबी किती आहे, 4.5 अंगुल, ओके. चरकाचार्यांनी 4.5 अंगुली सांगितली आहे त्याची लांबी. नंतर विभाग काय आहे त्याचा, उत्तर गुद आणि अधर गुद हे त्याचे 2 विभाग केलेले आहेत, ओके. उत्तर गुद मध्ये काय होतं, तर जे मल आहे ते साठवून ठेवलं जातं, रेक्टम मध्ये साठवून ठेवलं जातं. तर अधोगुद काय करतं, त्याचं विसर्जन करतं, म्हणजे जे ऍनस असतं ते त्याचं काय करतं, विसर्जन म्हणजे त्याला एलिमिनेट करतं बॉडीतून. पेशी किती आहेत, 3. शिरा किती आहेत, ते 8. ते धमनी किती आहेत, 2. स्रोतस कोणते बघूया, पुरुषवाह स्रोतसाचे मूल स्थान, म्हणजे पुरुषवाह स्रोतस आहे त्याचं ते मूल स्थान आहे, ओके, गुद. त्यानंतर दोष कोणते आहेत, अपान वायू, ओके. अपान वायू म्हणजे वात दोषाचा जो अपान वायू असतो तो तिथे आहे. नंतर मर्म आहे, मास मर्मामध्ये रचना सापेक्ष मध्ये मास मर्मामध्ये त्याचा इन्क्लुडेशन हे होत असतं. सो असे हे आपले कोष्ठ अंग आपण बघितलेले आहे. इथे आपलं कोष्ठ शरीर हे संपलेलं आहे, ओके. पुढच्या लेक्चर मध्ये आपण आशय शरीर हे बघूया. थँक्यू.